अजित पवारांच्या पक्षाला जणू गळतीच लागले, कारण ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांनी डाव साधलाय। पवारांचे मोहरे पुन्हा स्वग्रही परतत आहेत। आणखी एक दिग्गज नेता अजित पवारांना राम राम करून तुतारी फुंकणार आहे। अजितदादांना आणखी एक मोठा धक्का। रामराजे दादांची साथ सोडणार। रामराजे तुतारी फुंकण्याची शक्यता। अजित पवारांच्या पक्षाला जणू गळतीच लागली। शरद पवार आपल्या पुतण्याला धक्क्यावर धक्के देत आहेत। राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचा बदला जणू शरद पवार आता घेत आहेत असंच वाटतंय, कारण दादांसोबत गेलेले नेते आता पुन्हा घराची वाट धरू लागलेत। त्यामुळे अजित पवार अस्वस्थ आहेत। पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात महायुतीच्या नेत्यांचा भक्कम मोळीतील एक काठी सुटी करण्याचा शरद पवारांचा खेळ अजूनही सुरूच आहे, कारण महायुतीमधील आणखी एक सामर्थ्यवान नेता शरद पवार यांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे। आणि त्या नेत्याचे नाव आहे विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर। तुम्ही तयारीने या, महिला येऊन द्या, आपण एक तास वेगळा कार्यक्रम घेऊ आणि विषय संपून टाकू। आणि नाहीतरी उद्या जर फरक नाही झाला आपल्याला तो तरी वाजवायला किती वेळ अजून काय बोलायचं राहिले। लोकसभा निवडणुकीत माढा मतदारसंघात भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या विरोधात उघडपणे दंड थोपटणारे अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे शरद पवार पक्षात प्रवेश करणार आहेत। त्यामुळे दादांचा आणखी एक अनुभवी नेता स्वग्रही परततोय। प्रवेशाची औपचारिकताच राहिलेली आहे। मात्र या घडामोडीमुळे आता अजित पवार गटाला फार मोठा धक्का बसणार आहे। एकापेक्षा एक मोठे नेते आता शरद पवार गटामध्ये पुन्हा दाखल होत आहेत, पुन्हा घर वापसी करण्याच्या तयारीत आहेत। यातच सातारा जिल्ह्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर हे घड्याळ सोडून तुतारे हातात घेणार असल्याच्या चर्चेने आता सातारा जिल्ह्यातलं राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे। अजित पवार यांनी एका कार्यक्रमात नुकतीच फोनवरून दीपक चव्हाण यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर केली होती। मात्र त्यानंतरही दीपक चव्हाण यांनी अजित पवार यांची साथ सोडल्यास हा अजित पवार यांच्यासाठी दुहेरी धक्का ठरेल। मात्र राष्ट्रवादीने ही शक्यता धुडकावली आहे। अजिबात खोटी माहिती आहे, ह्या केवळ चर्चा आहेत। अशी चर्चा 2 दिवसांपूर्वी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील साहेबांबद्दल झाली होती। 1 तासापूर्वी मी स्वतः पोहरा देवीला प्रधानमंत्री आले त्यावेळेस दादा स्वागताला होते। दादांसोबत अजितदादांसोबत मी होतो, त्यावेळेस त्यांच्याशी पण माझी या विषयावर चर्चा झाली। त्यांनी सांगितलं की आता काही कोणी इथून जाणार नाही। या इन्कमिंगवर बोलताना ही तर फक्त सुरुवात आहे, अजून खूप काही बाकी आहे, अशी सूचक प्रतिक्रिया विद्यात चव्हाण यांनी दिली। निश्चितच जो काय बदल होतोय राजकारणामध्ये लोकांना वाटायला लागले की आपली चूक झालेली आहे ती आपण सुधारली पाहिजे या निवडणुकांमध्ये। तर अशांचं स्वागत पवार साहेब करायला तयार आहेत। तर आमचं काय त्याच्यावर दुसरं वेगळं मत असणार नाहीये। महायुतीच्या नेत्यांकडून अनेक वेळा दुटप्पी भूमिका घेतली जाते, म्हणून अजित पवारांना रामराजे नाईक निंबाळकर यांनी इशारा देखील दिला होता। तोच इशारा आता सत्यात उतरतोय। असे दिग्गज नेते अजित पवारांची साथ सोडू लागले तर राष्ट्रवादी खिळखिळी होणार हे मात्र नक्की। साताऱ्याहून इम्तियाज मुजावरसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।